नमो नमः. आज आपण विद्येविषयी एक छान सुभाषित पाहणार आहोत. या सुभाषितामध्ये विद्या ग्रहण करताना आपण कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि कोणते गुण हे सोडून दिले पाहिजेत, अवगुण सोडून दिले पाहिजेत, हे या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेले आहे. असे छान सुभाषित आणि छान संस्कृतमधील स्टोरी ऐकण्यासाठी संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशुश्रूषा त्वरा श्लाषा विद्यायाः शत्रवः त्रयः शुश्रूषा धीरता श्रद्धा विद्यायाः सुहृदः त्रयः. अशुश्रूषा म्हणजे सेवा न करणे, त्वरा घाई करणे, श्लाषा आत्मप्रौढी असणे. आत्मप्रौढी म्हणजे अहमपणा असू नये. म्हणूनच मराठीमध्ये म्हण आहे, विद्या विनयेन शोभते. नम्रता असली पाहिजे, विनयता असली पाहिजे, आत्मप्रौढी असू नये. हे विद्येचे 3 शत्रू आहेत. तर शुश्रूषा, धीरता, श्रद्धा विद्यायाः सुहृदः त्रयः. सुहृदा म्हणजे मित्र, शुश्रूषा सेवा करणे, धीरता धीर धरणे, श्रद्धा विश्वास ठेवणे, हे 3 विद्येचे मित्र आहेत. म्हणून विद्या ग्रहण करताना सेवा करणे, धीर धरणे, श्रद्धा विश्वास ठेवणे या 3 गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. हेच या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेले आहे. धन्यवाद.